हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं कल्याण मटका घेणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मटक्याचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मटका घेणाऱ्यासह मटका मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे वडगाव इथल्या बस स्थानकाजवळ श्रीधर सुभाष वाघमारे वय वर्ष 31 राहणार नागाव तालुका हातकणंगले हा कल्याण मटका घेत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे महेश अंबी आणि रामचंद्र कोळी यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वाघमारे याला रंगेहात ताब्यात घेतलं। त्याच्याकडून मटक्याचं साहित्य 1,100 रुपये रोख आणि एक मोबाईल असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसंच या प्रकरणात मटका मालक निखिल भाऊसाहेब नागावकर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई दुपारी 3च्या सुमाराला करण्यात आली। या प्रकरणी शिरोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईमुळे शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। मटका आणि इतर अवैध व्यवसायांमधून मोठी उलाढाल होत असताना स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।